मला सांगा, एखादं मूल जेवते आणि दररोज 2 पोळ्या खाणारं मूल त्या दिवशी 3 पोळ्या खाल्ल्या, त्याची आई म्हणेल का डायरेक्ट बकासुरा कशाला एवढं खातोस? म्हणेल का? ती काय म्हणेल, घे ना अजून, मी करतेच आहे, घे पण अजून, ही गरम घे. आनंद वाटेल ना तिला. तर हे जे आहे आईच्याच, आई प्रेमाने, आनंदाने, आत्मीयतेने हे सगळं असं आग्रह करून करून वाढेल. एक वेळ ती जेवणार नाही, ती म्हणजे माझं पोट भरलं असं ती म्हणते. कारण मुलगा मुलगी पोटभर जेवली, माझं पोट भरलं, हे जे म्हणून आईच्याच, म्हणून आईची मनस्थिती म्हणजे स्वतः बनवणाऱ्याची मनस्थिती, आनंद पाहिजे, काम नाही. ठीक आहे. ज्या भांड्यात बनवतो त्या भांड्याचं काय करायचं? नॉनस्टिक, अल्युमिनियम, काय करायचं? आता अल्युमिनियममुळे त्यातलं शिस अन्नात जाऊन लोकांच्या मूत्रपिंड निकामी होणं सुरू झालेलं आहे. मूत्रपिंड निकामी होण्याचे केसेस बघा आता वाढत चाललेले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याकडे पारंपरिक भांडी काय होती? गर्भवती मातेला लोहाच्या म्हणजे आयर्नच्या गोळ्या का घ्यायला सांगतात? कारण घरातला तवा नॉनस्टिक झाला, हलका पाहिजे घासायला, म्हणून अल्युमिनियमचा आला आणि तो लोखंडी तवा गेला. कुठे गेला? कुठेतरी गेला. ते नाटक बघितलं नाही का प्रशांत कांबळेचं, सासूबाईचं आणि सुनेचं भांडण? तो तवा वर कुणी ठेवला नाही, कसं नाटक नाही तो बघत नाही तुम्ही, नाटक मिळतो तो बघत नाही. तर म्हणून ओली भाकरी ते पीठ जेव्हा तव्यावर भाकरी जाते, तो ओलेपणा लोहाचा अंश त्या भाकरीत येतो आणि ती भाकरी केल्यामुळे खाल्ल्यामुळे आयरनच्या गोळ्या घेण्याची गरजच नाही. लक्षात घ्या. बिडाचा तवा का वापरायचा? लक्षात घ्या. ठीक आहे. कढई केलेली भांडी का वापरायची? हे सगळं त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे. या देवीकर बाई आहेत ना, रुजिता देवीकर, त्यांच्या सासूबाई या फिजिक्सच्या प्राध्यापिका होत्या. त्यांचं सुंदर या विषयावर व्याख्यान की आपल्या स्वयंपाकघरातली जी भांडी आहेत त्याचं फिजिक्स काय आहे, ती का वापरायची. सुंदर व्याख्यान आहे, वाचनीय आहे, ऐकलं पण पाहिजे. कसं आहे, कुठल्या भांड्यातनं कुठले काय हे मिळतं आपल्याला शरीराला, पोषक तत्व मिळतात, ते छान मांडलेलं आहे. तर त्यामुळे असं ती भांडी आहे ती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. ठीक आहे. जेवतानाची परिस्थिती टीव्ही आणि मोबाईल शिवाय जेवण स्वाभाविक गोष्ट आहे, तसंच झालं पाहिजे, सगळ्या घरामध्ये झालं पाहिजे. म्हणजे मोबाईल ज्याच्यावर स्वतंत्र बोलणार आहे तो सुद्धा बरोबर असं झालं. टीव्ही बघत जेवताना जेवण करणं म्हणजे जेवण हे एकाच व्यक्तीला फक्त सोयीचं आहे. कोण व्यक्ती सांगा? म्हणजे सगळं म्हणजे त्या व्यक्तीने स्वयंपाक बनवल्यानंतर सगळं घर टीव्ही बघत असतं. काय आता राधिकाचं काय होणार, असं एकदम घडलेलं असतं. आता कसं होणार, आता सुभेदार काय करणार वगैरे. ती व्यक्ती कोण माहिती आहे? सोयीची नवीन लग्न होऊन आलेली सून. स्वयंपाक तिने बनवलेला असतो ना, स्वयंपाक तिने बनवलेला असतो. आणि मग पोळी जळले की करपले, भाजीत मीठ आहे की नाही, काही कुणाला कळत नाही. कारण सगळ्यांची चिंता काय असते, आता राधिकाचं काय होणार. त्या जेवणाकडे लक्ष आहे का? नाहीये. त्यामुळे तिला सोयीचं आहे, हा बघा बघा बघू दे, मालिका चालू झाल्या सगळ्या जेवताना. सगळी मंडळी जेवायला बसलीत आणि छानपैकी गप्पा मारत जेवतायत. आमच्या घरचा प्रसंग सांगतो. आमचा पुतण्या गुरुकुलमध्ये पंचकोशीय 12 तासाच्या शाळेचं, सकाळची न्याय तिकडे, दुपारचं जेवण तिकडे, रात्री तो जेवायला घरी यायचा. तर एक दिवस मी घरी गेलो होतो, आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. म्हणजे आजी पण होती, मी,
त्याची मोठी बहीण, आई, वडील अशा सगळे जेवत बसले. लक्षात कसं आलं त्या चिरट घेऊन असं जेवत होता. ती करंडी बाजूला. मी एकदा बघितलं त्याची बहीण जेवते का तसं, म्हणजे आम्ही कुणी तसं जेवत नाही, आजी पण नाही, पण नाही म्हटलं हे असं काय जेवतो. तर तो त्याने मान खाली घेतली. अरे म्हटलं असं काय जेवतो, आम्ही तो कुणीच जेवत नाही असं, तो असं काय जेवतो. माझ्या लक्षात आलं की दुपारी जेवणाच्या पंक्तीला जेव्हा तो बसतो, सगळे विद्यार्थी बसतात भोजन मंत्र म्हणून, तर तेव्हा मला लक्षात आलं की त्याचा कोणते मित्र त्याच्या शेजारी बसणारा हा असा जेवत असणार. मी त्याला विचारलं असं कोणी तुझा मित्र, हो म्हणा माझा एक मित्र असं. तो त्याचं अनुकरण करत होता. आता ही त्याची सवय कुणाच्या लक्षात येणार, कुणाच्या लक्षात आली पाहिजे. लक्ष असेल तर ना, समोर टीव्ही असेल तर. आता तुमच्या घरातली मुलं सुद्धा जेवतात बघा, आणि जेवताना तो भात असा असा घेतात इकडे, हा असा घेतात, आणि मग या 4 बोटांनी ते घास घेण्याचा प्रयत्न करतात, आणि बघा कसा जेवतात, असा जेवतात. आणि मग ते सगळा भात कुठं सांगतो, सगळा अंगावर सांगतो. किती जणांनी दुरुस्त केले, कसं जेवलं पाहिजे. सगळा भात मध्ये घ्या, 5 बोटांनी त्यांनी बघितलं पाहिजे ना आजूबाजूची मंडळी कशी जेवताय. मग आम्ही कसं जेवतोय, कधी करणार त्याला अनुकरण, कधी करणार कसं जेवायचं ते न सांगता. यासाठी घरातली सगळी माणसं जेवायला एकत्र बसली पाहिजे, मुलांना बघता आलं पाहिजे. मी एक चूक केली जेवताना. एका मित्राकडे मी जेवायला गेलो नव्हतो, पण सगळी मंडळी जेवायला बसली होती. मातोश्रीने आग्रह केला, मी बसलो. त्यांचा मध्ये मुलगा, मित्र पलीकडे, मध्ये मुलगा, मी इकडे. मी जेवलो, मला सवय माझं ताट स्वच्छ करायची बरोबर सगळं. तर मी माझं ताट स्वच्छ केलं आणि त्या छोट्याला म्हटलं, अथर्व मानेने गुण्याने नजरेने सांगितलं की माझं ताट आहे तसंच तुझं ताट झालं पाहिजे, असं मी त्याला सांगितलं. तर तो म्हणाला हो म्हणाला. मग दुसऱ्या अर्ध्या क्षणाला माझ्या लक्षात आलं की मी चूक केली. मी एकच दिवस त्याच्याकडे जेवायला गेलो आणि त्याला दाखवलं असं जेव म्हणून. त्याच्या शेजारी बसलेली व्यक्ती दररोज जेवते त्याच्या शेजारी बसून. त्याने पुढच्या क्षणालाच तो मला म्हणाला, काका. बोलणं शक्यच नाही ना, आम्हाला दोघांना बोलणं शक्य नाही. त्याने फक्त नजरेने मला असा इशारा केला, बाबा कसे जेवतात बघा, बाबाचं ताट कसं बघा, तुमचं ताट कसं आहे, बाबाचं ताट कसं आहे. मी कुणाला फॉलो करू, जो दररोज जेवतोय माझ्या शेजारी त्याला, की तुम्ही एक दिवस आले पाहुणे म्हणून तुम्हाला. त्यामुळे मुलांना आपण अनेक गोष्टी शिकवणं हे फारच डेंजर असतं. ते अनुकरणाने शिकतात. तसं जेवायचं कसं तेही ते अनुकरण करतात. जर सगळे जेवायला बसले तर अनेक घरात बघायला काय मिळतं, म्हणजे त्या खानावळीत सुद्धा पंक्ती बसतात, पण घरामध्ये नाही अशी स्थिती आहे. जेवण हा संस्कार आहे शरीरावर होणार, त्यामुळे तो त्याच पद्धतीने जेवलं पाहिजे. ठीक आहे. म्हणून आता मुलांना भूक लागते की नाही हा सगळ्यात वादाचा विषय. आता तुमच्या शाळेत येणारी मुलं, त्यांचं उदाहरण घेऊ. ही शाळेत येणारी मुलं जी आहेत ना, जेव्हा शाळेत येतात डबा घेऊन येतात ना, सगळेजण शाळेने सांगितलेले पोळी भाजी बरोबर ना, आणतात एक मुलं. ठीक आहे. शाळा 9ची असेल तर घरातनं जेव्हा केव्हा निघतात, तुम्ही 8:30ला निघत असेल, 8ला निघत असेल, ते निघताना ते काय खातात पितात का? अर्धा कप दूध पितात, 2 बिस्किट, 2 टोस्ट, खारी, जे काय असेल. माझं काही म्हणणं नाही त्या बाबतीत. याचा अर्थ ते घरातनं बाहेर पडताना किमान अर्धा कप दूध किंवा चहा आणि असं काहीतरी पुढं काहीतरी खातात. आणि मग शाळेत आल्यानंतर आल्यापासून 1.5 तासांनी डबा खायची सुट्टी होते बरोबर. डबा खायची सुट्टी झाल्यानंतर मुलांनी काय करायचं, डबा खायचा की नाही, खायचा ना. सगळी मुलं खातात का, म्हणजे खात नाही त्यांचं काय करायचं. तुम्ही काय करता ते सांगा, मला माहिती आहे तुम्ही काय करता. ती मुलं डबा संपवत नाहीत ना, त्यांना आई ओरडते पहिलं मुलांना, आणि नंतर कुणाला ओरडते, ताई ना.
हे काय काही लक्षात आहे तुमचं? डबा काय संबोधला करता काय तुम्ही? बरोबर ना? म्हणजे भाव असा असतो, कदाचित शब्द वेगळे असते पण भाव असा असतो. लक्षात नाही हो. मग आपण काय करतो? आपल्याला ओरडा पडू नये म्हणून कोणाने डबा संपवला पाहिजे, मग आपण काय करतो? जाऊन शेजारी बसतो. बरोबर ना? असंच करायचं ना? त्या मुलाच्या शेजारी जाऊन बसायचं. मग पोरगं काय करतं? भूक नसताना, इच्छा नसताना, गरज नसताना, विचार नाही लाज म्हणून कोंबतं. त्याने नाही कोंबलं तर ताई कोंबतील ना? हा, मी बघितलंय. प्रेमाने भरतात काही म्हणजे ताई प्रेमाने भरतात, कोंबत नसतील त्याला म्हणून आपण वेगळा शब्द वापरला पण भरवतात. आता भरवतात म्हटल्यानंतर पाण्याच्या बोटाबरोबर मुलं घास गिळतात, पाण्याच्या बोटाबरोबर. ठीक आहे. आता असं जेवण त्याचं वर्णन मी काय करतो माहिती आहे? शेळीला सोन्याचा घास घातलेला आहे पण शेजारी वाघाला बांधलेला आहे. अंगी लागेल का? अंगी लागणारच नाही. एक हुशार आहे, तिची समस्या काय होती? पोरगं भाज्या खात नाही. मग तिच्यापेक्षा हुशार तिची मैत्रीण होती. ती म्हटले काही नाही, सोपं असतं. टीव्ही लावायचा आणि भाज्या करायच्या आणि त्याला भरवायच्या. झालं. पोरगं भाज्या खायला लागलं टीव्ही बघत. पण याच्यात काही फरक पडला का? तर नाही. आता असा डबा खाल्ल्यानंतर अनिच्छेने, जबरदस्तीने, भीतीने असा डबा खाल्ल्यानंतर 1.5 तासाने शाळा संपणार. पुढच्या डबा बंद झाला. मग काय पुढचं जे काय चाललेलं असेल 1.5 तास ते 3 तासाची शाळा. शाळा संपली, मुलं घरी गेली, हातपाय धुतले, कपडे बदलले आणि सगळ्यात महत्वाचं काम काय? चला जेवायला. त्या मधल्या काळात मुलांनी असं काय केलं की ज्यामुळे मुलं जेवतील? शक्य आहे का? शक्यच नाही. मग आई काय म्हणते? असं कसं काय जेवण? जेवलं पाहिजे. किती वाजले बघ? ते वाचणारच आहेत ना. त्याला भूक कुठे लागली? त्यासाठी त्याने काय केले? त्याने काहीच केलेलं नाहीये. डबा खाल्ल्यानंतर दुपारी तुमच्या तथाकथित जेवणाच्या वेळेवर जेवण्यासाठी त्याने शारीरिक हालचाल काय केली? तर काहीही केलेली नाही. पण नाही असं कसं? आम्हाला काही तेवढीच काम आहेत का? आवडायला नको काय आम्हाला सगळं? स्वयंपाक द्या, त्याला दुपाराने जेवण बसा. ते म्हणलं नाही जेवणार. मोबाईल ते तर जेवण. मोबाईल का दिलाय मुलांच्या हातामध्ये? ते नाही. मुलाने आईच्या इच्छेने, आई सांगेल तेव्हा आणि आई वाढेल ते खाल्लं पाहिजे म्हणून मोबाईल हातात आलेला आहे. मुलं भूक नसताना जेवतात तर ते जेवण कुणाचं आहे? मुलांचं आहे की तुमचं आहे? आईच आहे ते. मुलांचं जेवणच नाही ते जेवतंय म्हणजे काय करतंय? ते आईवर उपकार करतंय. जेवतंय म्हणजे मोबाईल घेऊन. त्याला भूक आहे का? त्याला भूक नाही. पण त्याला भूक लागेल तेव्हा जेवायला द्या ना. अनेक वेळा मुलांना आपल्याला भूक लागली कळत, 3-4-5 वर्षाच्या मुलांना नाही कळत. किरकिर करतात, रडायला लागतात. मग त्याला आता काय होय हे पहिले कुणाला कळतं? आईलाच कळतं. अशी आई काय म्हणते? चल मला कळलंय तुला काय हवं, चल जेवायला दे. ते झालं. त्याला भूक लागेल तेव्हा ते जेवायला. आता तुमच्या घरामध्ये मुलं बघा, मला परवा सांगत सरस सांगत होते, ते मुलं समजा दुसऱ्या घरी यांच्याकडे, यांची मुलं यांच्याकडे गेली आणि यांनी जेवायला वाढलं तर हे सांगतात नाही ते वाढू नका, ते खात नाही, त्याला आवडत नाही. नाही ते त्याला वाढू नका, त्याला आवडत नाही. सांगताय कोण? घरातलीच मोठी माणसं सांगतात त्याला आवडत नाही. इथे गडबड आहे ना. आणि मुलं सगळे सांगतात नाही मला नाही आवडत. का नाही आवडत? इच्छा नसताना, भूक नसताना मुलांना जेवायला दिलं तर त्याची चव कळेल का? त्याच्याही अगोदर मुळात कुठलाही नवीन पदार्थ मुलांना देताना तुम्ही तो त्यांना एकट्याला देताय की सगळे जेवायला बसलाय आणि तो नवीन पदार्थ पहिल्या वेळी त्याला सुद्धा दिलाय? हे महत्वाचं आहे. आता तुम्ही कारल्याची भाजी केली,
ती कडूच लागणार आहे ना. काही तुपात गोळा नाही तर आणखी कशात का ती कडूच लागणार. पण मग ती जेवायला द्यायची असेल तर सगळे घरातली माणसं बसलेले जेवायला. बाबा बसलेत, आजोबा आहे, आजी आहे आणि ते मूल पण आहे. सगळे जेवायला बसलेत आणि त्याला ती भाजी दिली. सगळे जेवायला लागले आणि बाबा म्हणाला काय मस्त झाले भाजी. आजोबा म्हणाले हो मस्तच झाले, मला अजून लागणार आहे. आजी म्हणाली सुनबाई त्रिभुवनात अशी भाजी कधी मी खाल्ली नव्हती. असं शक्य नाही ना सासूबाई बोलणं मला माहित आहे. पण तरी सुद्धा आजीने हे म्हणायचं का दुधाचे साईचं महत्व आहे ना, त्याला जपायचं आहे ना. मग त्या साईसाठी खोटी का होईना सुनबाईची स्थिती केली पाहिजे. मी सांगतो सगळ्या आज्यांना बरं का, म्हणजे इथे ज्या कोणी असतील त्यांनाही ते लागूच आहे. पण त्या नाही त्यांना मी जेव्हा आजी आजोबा संमेलन करावी लागतात या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिशु संगोपन आणि या सगळ्यामध्ये लागतात. आजी आजोबांना मी एकदा तरी भेटतो वर्षभरात. ते आई बाबा सांगतात हो ते सगळं आम्हाला मान्य आहे, पडेल त्यांना सांगतात. सोनाराच्या कान काय टोचण्याने हात दुखत कान दुखत नाही ना म्हणे. पण त्यांनी सांगितलं तर तुम्ही सांगितलं तर माहित आहे आपल्याला, म्हणून मग तुम्ही सांगा. तर म्हणून आजीनं तरी सुद्धा म्हणायचं छान झाले पाहिजे, मस्त झाले पाहिजे. आता सगळे जर भाजीला छान म्हणतायत तर ती पोरगी काय म्हणेल, छानच म्हणेल. 2 बाजरी खाईल ना आणि मग आवडून सवय होईल. आता काय होतंय पोरांचं पहिलं उरकून घेऊया. तर त्या पोराकडे भाजी कडूच लागणार आहे त्यांना, खाईल कशाला ते. आणि मग ते खाताय म्हणून नको ते पदार्थ कायम तेच. मी एका शाळेत बघितलं शिशुवर्गात ती मुलगी 2-2, 3-3 पोळ्या आणायची. काही विचार असं काय होतं तर मग ताईने एक चौकशी केली, कळलं की आतापर्यंत त्या मुलीला घरामध्ये अन्न नावाची गोष्ट दिली नाही. मग त्या मुलीला भूक लागली, काही काय करायचं माहिती आहे, हे एवढ्या ग्लासवर दूध द्यायची, तिन्ही त्रिका हे एवढा ग्लासवर. भूक म्हटली घालायचं दूध पी. अन्न नाहीच. जेव्हा ती 3 वर्षाची मुलगी शाळेत यायला लागली तेव्हा 2-2 पोळ्या त्या ताईच्या भीतीने खावं म्हणून आणि शाळेने नियम केला म्हणून पोळी भाजी. ही अनेक घरांची स्थिती आहे. म्हणून मुलांचा आहार जो आहे तो ज्या पद्धतीने आता त्यांना दिला जातोय. बघा तुम्ही भूक म्हणजे काय असतं त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्ही घराच्या बाहेर पडला सकाळी काय बारामतीला किंवा तिकडे जायचं होतं, लोणावळ्याला एक काम करून घ्यायचं होतं, ठरवलं होतं नातेवाईक त्यांच्याकडे जाऊ जेवू दुपारी आणि येऊ संध्याकाळी. तर झाली कामं आणि गेलो नातेवाईकांकडून तर घराला कुलूप होतो. मग आपणही कंटाळा केला, काही नाही केलं जेवायला आणि सरळ घरी आलो संध्याकाळी. घरी आलो, जेवलेलं नाही ना दिवसभर, भूक तर लागणारच ना. आणि मग गेलो स्वयंपाकाला. स्वयंपाकाला काय होतं, त्या डब्यामध्ये अर्धी भाकरी किंवा होती किंवा एखादी पोळी होती, भाजी नव्हतीच. काय केलं आपण, चटणी घेतली, त्याच्यावर तिखट घातलं आणि खाल्लं. आठवणीच अजूनही आठवते की नाही. आणि सगळं साधं संगीत जेवण झालंय आणि ताटभर जिलबी आणली. तुम्ही खाल्ल्या 4 कड्या जिलब्या. आठवण कशाची राहिली, जिलबीची की त्या चटणी भाकरीची, ती त्याला भूक म्हणायची. अशी भूक मुलांना कडकडून लागली पाहिजे. त्यासाठी आई बाबा घर यांनी सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे. एखाद वेळी 2 वेळी मूल जेवलं नाही म्हणून काहीही नुकसान होत नाही. भूक काय त्याला पाहिजे. आता गडबड म्हणायची मुलांची नाही आहे, आईची गडबड आहे, त्या घरातल्या आजी आजोबांची गडबड आहे. त्याने काय खाल्लं नाही म्हटलं काय त्याने काय खाल्लेलं आहे ते विचारच नको. लेज काय, कुरकुरे काय आणि काय मॅगी. पण ते काय असतं मॅगी म्हणजे, इथे बसल्यापैकी मॅगी खाल्ली नाही असं कोण कोणाचा हात वर करा, मला अभिनंदन करायचं. 1 2 3 4 5 6 मी पण आहे बरं का. हा आपण नाही खाल्ली, शाबास.
आपण आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आता ज्यांनी खाल्लेली आहे त्यांनी नीट ऐका मी काय सांगतो आणि आता पुढचं काय ते ठरवा. मॅगी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही मला सांगा तुमच्या स्वयंपाकघरात 2 मिनिटात तयार होणारा एक तरी पदार्थ सांगा. 1 मिनिटात 2 मिनिटात? अहो मी स्वतः बनवतो, मला माहिती आहे किती वेळ लागतो ते. अरे तो पचायला घातल्यावर म्हणजे मिक्स करणं, पीठ मिक्स करणं, एकजीव करणं आणि मग तो धावून त्या काय तव्यावर घालणं किती वेळ लागतो? मग 2 मिनिटात एकच पदार्थ तयार होतो, मॅगी. बघा त्याच्यात काय लिहिले ते, मॅगी 2 मिनिटात. म्हणजे काय नाही, थोड्या पाण्यामध्ये ते पाकिट फोडायचं आणि ते टाकायचं, मग त्याच्यावर एक तवंग येतो. तो तवंग कसला आहे माहिती आहे का? कधी विचार केलाय का? तो तवंग कसला आहे? तो तवंग म्हणजे मेण आहे. द्रवरूप मेणामध्ये त्या काय शेवया, कशाच्या? मैद्याच्या. त्या शेवया त्याच्यातनं काढून सामान्य तापमानामध्ये ते वाळवतात आणि मग ते पॅकिंग. अजून त्याच्यात काय काय टाकतात ते सांगू का? इथं ओकायला करत बाहेर जा सांगितलं तर सांगू का? हो म्हणा फक्त, नको ना. हा एक पदार्थ त्याच्यामध्ये नक्की आहे जो तुमच्या जीवावर उठलेला आहे, तो आहे अजिनोमोटो. कॅन्सर होतो हे सिद्ध झालेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता ही मॅगी जी घरात आत्ता आणून ठेवलंय त्याचं काय करणार? खाणार का सांगा? मी सांगितलं नाही अजून त्याचं सगळं काय काय आहे ते. मुलांना देणार का सांगा? तुम्ही खायचं ते खा. मुलांना देणार का? नाही, बिलकुल देता कामा नाही. म्हणजे आपण द्यायची नाही आणि आपल्याकडे येणारी मुलं त्यांनाही ती खायला कोणी द्यायचा कामा नाही घरातल्या. ही आपली जबाबदारी. ठीक आहे. नो मॅगी. आता गटार व्हायला लागतील, घरात आणलेली पाकिट आहे ती गटारात टाकून द्या, खाऊ नका. ते मॅगी गरम पाण्यात टाकल्यानंतर ती लुसलुशीत होते, तासभर तशीच ठेवा सामान्य तापमान लागले. त्याचा पुन्हा लग्न होतो की नाही बघा. म्हणजे तुम्ही काय मुलांना देताय? मेण देताय खायला. अजिनोमोटोमुळे कॅन्सर होतो हे नक्की आहे. महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलंय की पुरुषांमध्ये वाढलंय? महिलांमध्ये वाढलंय. 2 मिनिटात स्वतःसाठी काही करायचं नाही. 40 वर्षाचा अनुभव आहे. मी एखाद्या घरी फोन करतो, दुपारी येतोय प्रवासातनं, हे कुठे आहेत, ते कुठे आहेत, नाही हे इकडे गेले, ते मंगळवार गेले, ते गुरुवार गेले वगैरे. मग घरी मी एकटीच आहे. मग काय जेवायला काय बनवणार आहे? काही नाही, रात्रीचं आहे, काही नाही, दुपारचं आहे, मी तेवढंच खाणार आहे. असं कळल्यानंतर मी सांगतो मी जेवायला येणार आहे. परिणाम काय? घरात ताजं अन्न, शिस्त, तेवढं पुण्य मला आहे. त्या घरातल्या मौलीला माझ्यामुळे ताजं जेवण बनवून खावं लागतंय. नाहीतर तिने काय खाल्लं असतं? शिळ रात्रीचं किंवा दुपारचं उरलेलं फोडणी देऊन किंवा काय त्याच्यावर काय संस्कार करायचे ते करून गडबड आहे. त्यामुळे मॅगी हे मुलांचं अन्न नाही, लक्षात घ्या. जेव्हा मुलांना मी म्हटलं ना 3 वेळेचा मुख्य आहार आणि त्याशिवाय मुलांनी हात पुढे केलं पाहिजे. आता काय देतात? आता काय देतात? लेज, कुरकुरे. त्या कुरकुरे जाळून बघा, त्याच्यात प्लास्टिक आहे. कॅडबरीचं काय करायचं? कॅडबरीचं काय करायचं? कॅडबरीवाल्यांनी हे मान्य केलेलं आहे. आम्ही तर माझ्याकडे बातमी दाखवतो त्याची. गायीची चरबी वापरली जाते कॅडबरीमध्ये. गायीची चरबी त्यांनी मान्य केलेलं आहे की हो आम्ही वापरतो. आता तुमच्या घरात येणारा सगळ्यात भारी पाहुणा कोण? 25 रुपयाची कॅडबरी आणणारा ना. त्याचं काय करायचं ते ठरवा. त्याने आपल्या घरी मॅगी आणायची नसेल तर आपण त्यांच्या घरी जाऊ तेव्हा त्यांना काय केलं पाहिजे? बाजारातलं ताजं फळ, म्हणजे 4 केळी घ्या किंवा डझनभर केळी घ्या किंवा काय द्राक्ष किंवा जे ताजं फळ असेल ते फळ नेलं पाहिजे. म्हणजे मग आपल्या घरी येताना ते विचार करतील कॅडबरी आणायची की फळं आणायची. लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे मग काय दिलं पाहिजे? हे द्यायचं नाही. हो नाही द्यायचं. मग काय द्यायचं? मुलं हात पुढे करतात ना. त्या हाताला मावेल एवढा राजगिराचा लाडू द्या, 2 खारीक द्या, 2 खजूर द्या, शेंगदाण्याच्या चिक्कीचा एवढा तुकडा द्या
राजगिऱ्याच्या चिकीचा एवढा तुकडा द्या, मुठभर फुटाणे शेंगदाणे द्या. तुम्ही घरात बनवलेला प्रेमाने बेसनाचा लाडू, रव्याचा लाडू, किती लाडू बनवतो द्या ना त्यांना. हे सगळं अन्न मुलांना पोषण घेणार आहे. म्हणून अन्न देताना सुद्धा वरचं खाणं ज्याला म्हणतो ते खाणं देताना सुद्धा नीट विचार करून मुलांना दिलं पाहिजे. ठीक आहे. एक विषम आहाराचं काय करायचं, विरुद्ध आहार त्याचं काय करायचं, आता तुम्ही करताय की नाही सांगा. फ्रूट सॅलड आमच्याकडे होत नाही, म्हणजे दुधामध्ये आम्ही कुठलंही फळ टाकत नाही, असं कोण कोण आहे? वा, बरीच संख्या, छान, अभिनंदन. फळ आणि दूध कुठेही एकत्र करता कामा नये. त्याचं कारण 100% सगळी फळं अशी आहेत की त्याच्यात काहीतरी आम्लता असते, 2-5%. दुधामध्ये आपण 2 कण मीठ टाकलं तर काय होईल, नसेल ना. मग आंबटपणाने नसो किंवा खारटपणाने नसो किंवा 2 कण मिरचीचे कण त्याच्यात उडून त्या दुधामध्ये नसणारच ना ते. त्यामुळे दूध स्वतंत्र आणि फळं स्वतंत्र खाल्ली पाहिजे. एक म्हणजे विरोधात कळला. ज्या दिवशी आपल्या घरात ज्यांना सवय आहे नॉनव्हेज पदार्थ खाण्याची, त्या दिवशी घरातल्या दुधावरचं किंवा पदार्थावरचं म्हणजे ताक असेल, दही असेल, झाकण सुद्धा काढता कामा नये दुग्धजन्य पदार्थावरचं. पण नाही असं कसं, मग आम्हाला चिकन करायचंय तर मग ते मॅरिनेट करायचं असतं ना दह्यामध्ये अर्धा तास. आहे की नाही सुगरणी इथे? आहे, मला माहिती आहे. मी एका आमच्या परिचित घरी गेलो. त्या घरातली गृहिणी नर्स, नॉनव्हेज खाणारे. मी घरी गेलो आणि मला म्हणाली, काका हे बघा. तिने असं एक उसटसा अंदुकसा पांढरा डाग मला दाखवला. मी तिला विचारलं, तू चिकन बनवताना दह्यामध्ये अर्धा तास वगैरे ठेवतेस का चिकन? म्हणाली हो. आजपासून चिकन खाणे बंद कर आणि मुळात बनवणं बंद. मी पुन्हा 2 महिन्यांनी गेलो. त्या छोटीशा डागाचा तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी त्याचा प्रसार झालेला होता. विरुद्ध आहार. म्हणजे तुमच्या घरात तुम्ही जर घरातली मोठी किंवा छोट्या मुला माणसांना जर दूध आणि पोळी देत असाल तर विद्यार्थीचे आमचे पदाधिकारी कल्याणचे ज्येष्ठ. मी एका संध्याकाळी घरी गेलो. मी चप्पल काढेपर्यंत माझ्या पुढे 4 पावलं त्यांचे वैद्य घरात बसत होते आणि माझ्या कानावर संवाद आला, घेतले का काढे, घेतले का गोळ्या. मी चप्पलाकडून हात जाईपर्यंत मी त्याला विचारलं काय झालं, का काढे आणि गोळ्या. तर त्या दोघांनी आपले हात दाखवले, चेहरा दाखवला. हातावर आणि चेहऱ्यावर काळे डाग होते, काळे सगळ्या चेहऱ्या. म्हणजे मी महिन्याबरोबर गेलो होतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर काही नव्हतं, चेहऱ्यावर काही नव्हतं, सामान्य. आणि हे तर मी म्हटलं त्यांना, म्हणजे वैद्यांना पण म्हटलं त्या रक्तदोष दिसतोय. तर म्हणाले हो रक्तदोष आहे आणि म्हणून काळे दिले गोळ्या. त्यांचं जे काय काम होतं म्हणजे त्यांना फक्त चौकशी करायची, शेजारी प्रेस होता, त्यांचं तिथे काम होतं ते निघून गेले. मी वहिनीला विचारलं की तुमच्या आहारामध्ये काय बदल झाला आहे. तर सुरुवातीला त्यांना लक्षातच आलं. त्यामुळे काय नाही, नेहमीच जेवतो आम्ही म्हटलं तरी पण. मग त्यांच्या लक्षात आलं. हो म्हणाल्या, आमच्या दोघांची आता दाताची ट्रीटमेंट चालली आहे ज्येष्ठ झाल्यामुळे, आणि त्यामुळे आम्हाला सामान्य जेवण जेवता येत नाही, म्हणून दूध पोळी असा आम्ही आहार घेतो. हे पोळी सुद्धा मिक्सरला लावून मग ती दुधात टाकायची आणि मग ते चमच्याने गिळायचं. मग मी वहिनीने विचारलं की तुम्ही पोळी करताना मीठ टाकता का? तर त्या एकदम डोळे विस्फोरून म्हणाल्या हो. त्याचा परिणाम आहे पोळीतलं मीठ दुधाशी संयोग झाला, शरीराचं काय होणार, पचनक्रिया बिघडली, त्या सगळ्याचा परिणाम रक्तावर झाला, रक्तदोष निर्माण झाला. आपल्या घरातली मुलं सुद्धा अनेक वेळा भरपूर खारट खातात किंवा लोणचं भाजीसारखं घेतात, बरोबर ना. लोणचं कुठे वाढायचं, डावीकडे नाही उजवीकडे वाढूया. भाजी एवढं, लोणचं किती घेतलं पाहिजे, थोडंसंच घ्यायचं. आणि डावीकडे का
आपल्या शरीराचं पोषण करणारे चौरस आहार काय आहे? भात, आमटी, भाजी, पोळी किंवा भाकरी, हा चौरस आहार. त्या आहाराला आणखीन मजा किंवा काय सुंदर बनवण्यासाठी डावीकडे काय? चटणी. किती चटणी? एवढी घेऊया. भाता एवढी. मीठ किती घेऊया? वाटीभर घेऊया. बरोबर ना? पापड 10-12. डावीकडे का? तर जे अन्न जास्त शरीरात गेलं पाहिजे ते असं समोर पाहिजे, उजव्या हाताला घ्यायला सोपं गेलं पाहिजे. आणि डावीकडे कमी खायचं आहे, त्या हाताला डावीकडे जाण्याचे कष्ट पडले पाहिजे, म्हणून डावीकडे. हे लक्षात घ्या. कमी खायचं म्हणून डावीकडे, आणि जास्त खायचे म्हणून हे उजवीकडे पदार्थ. मुख्य आहार. मुलं काही वेळा आंबट भरपूर खातात, खारट पण भरपूर राहतात. कुठलाही रस हा अति झाला तर त्याची गडबड होणार. काय होणार? अति खारट खाल्लं, माहित आहे ना? आजच्या भाषेत युरिक ऍसिड वाढतं. त्याही पलीकडे जाऊन युरिक ऍसिड पेक्षाही रक्त अशुद्ध होतं अति आंबट खाल्ल्यामुळे, अति खारट खाल्ल्यामुळे. पहिले काय? त्वचेशी संबंधित रक्त बिघडतं आणि त्यामुळे त्वचेचे रोग सुरू होते. जास्त गोड खाल्लं तर काय? अति गोड खाल्लं ते आपल्याला लहान मुलांना जंत होतील अति गोड खाल्ल्यामुळे. लक्षात घ्या. तर म्हणून कुठलाही रस अति नाहीच. जर अति झालं तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम. त्वचेचे रोग प्रामुख्याने जे आहेत ते त्या संदर्भातले आहेत. पित्त जास्त झालं म्हणजे काय? रक्तपित्त होतं काही लोकांना. म्हणजे काय? पित्त रक्तात होतं आणि मग त्वचेचे रोग सुरू होते. ठीक आहे. तर म्हणून विरुद्ध आहार त्याचंही भान ठेवलं पाहिजे. मुलांना आवडतं म्हणून सतत ते देणं सोयीचं नाही, आवश्यक पण नाही. बाहेरची पेय मिळतात त्यांचं काय करायचं? बाहेर पेय मिळतात त्यांचं काय करायचं? मला सगळी नाव माहिती नाही आता, तुमच्या माहितीसाठी सांगतो की बाजारात मिळतात ना पेय, ती पेय कपभर भांडभर घ्यायची आणि त्याच्यामध्ये त्याच मुलाचा जो दात, दुधाचा दात पडतो ना, तो ते पेलाभर त्या पेयात ठेवायचा. असं संध्याकाळी ठेवायचा आणि सकाळी बघायला जायचा तो आहे का बघा. पूर्ण विरघळून जातो. दात म्हणजे अस्थि धातू बघा. अस्थि धातू म्हणजे हाडं विरघळणारं पेय आपण मुलांना देतोय बाहेर बाजारातलं, हे लक्षात घ्या. हाडं विरघळवणार अस्थि धातू आहे हाडं म्हणजे. आंध्रमध्ये तंबाखू सारख्या पिकावर स्वस्त कीटकनाशक म्हणून आणि स्वस्त टॉयलेट क्लीनर म्हणून काय वापरलं जातं? ही सगळी पेय वापरली आणि ते आम्ही कोणाला देतो? मुलांना देतो. मुलांना उन्हाळ्यात कुठली पेय दिली पाहिजे? लिंबू सरबत द्या, कोकम सरबत द्या, आवळा सरबत द्या, ताक द्या. पाचक म्हणून नॉनव्हेज खाल्लंय ना, सोलकढी द्या. पुण्यातली नाही बरं का. मी फसलोय म्हणजे मोहात पडलो आणि फसलो. सोलकढी ही नारळाच्या दुधात बनवली जाते. मी जेव्हा सोलकढी पुण्यातली कुठल्याही दुकानातली अशी नाकाजवळ नेतो ना, तेव्हा माझ्या लक्षात येतं की त्या नारळाच्या दुधाच्या ऐवजी ताक वापरतो. अरे वा, तुम्हाला पण माहिती आहे का? वा, नशीब म्हणजे तुम्ही गंडलेला राहणार नाही. कोकणाच्या नावाखाली तुम्ही तुम्हाला गंडवलं नावाचं जाणार नाही. कोकणाचा पदार्थ म्हणून गंडवतात लोकांना येते सोलकढी, बनतच काहीतरी ते. तर त्यामुळे पाचक आहे ती. नॉनव्हेज पदार्थ केल्यानंतर सोलकढी काय, ताक नाही. शाकाहारी पदार्थ जर जे काय झाले असतील ते बसवण्यासाठी ताक पाहिजे. तो आपला मुद्दा. मुलांना पेय म्हणून देताना ती खबरदारी. उसाचा रस द्या ना कितीही, बर्फ नाही घालता शक्यतो. घरातल्या फ्रीजचं काय करायचं? घरातल्या फ्रीजचं काय करायचं? कॅन्सरचं अजून एक कारण घरातला फ्रीज आहे बरं का. घरातला फ्रीज
कॅन्सरचं एक मुख्य कारण आहे त्या फ्रीजमध्ये असलेले पदार्थ मी त्याच्यात शिरत नाही. पण त्या फ्रीजमध्ये ठेवल्या जाणाऱ्या पाण्याच्या बाटल्या पोरं कसं पाणी पितात बाहेर आले की उभ्या उभ्या काय होत असेल त्या आतड्यांचं एवढं थंड पाणी पिऊन. लक्षात घ्या. म्हणून या सगळ्या गोष्टींचा प्रभाव मुलांच्या आरोग्यावर होत आहे. तो नीट सांभाळला पाहिजे. योग्य पद्धतीने त्याची दखल घेऊन मुलांचा आहार योग्य पद्धतीने जर त्यांना मिळाला तर त्यांचं शरीर, त्याचं पोषण, सप्तधातूंचं पोषण आणि त्यातनं मिळणारी ऊर्जा. तर या दृष्टीने घरातल्या परत हे बाहेर मिळणारे कुठले तथाकथित फास्ट फूड, जंक फूड येतात का मध्ये घरामध्ये? ती कुणाची गरज नाहीये, कुठल्याही मुलाची ती गरज नाहीये. आईच्या हातून बनलेला तो जो पदार्थ आहे त्याची चव त्या पदार्थांना नाही. ते कुठे बनतात, कसे बनतात, काय काय त्याच्यात आढळतं त्याच्यात मी शिरत नाही. शेवटी एक गोष्ट सांगून सांगू का? तुम्ही म्हणालात तर सांगतो गोष्ट. ती आई ते आहे आईच्या हातचं जेवण. का? थोडक्यात सांगतो. महाभारत घडून गेलेलं सण सगळे सुखाने आपापली राज्य सांभाळत असतात. श्रीकृष्ण द्वारकेत जाऊन बसलेले असतात. त्यांचं राज्य सगळं आनंद चाललेला आहे. आणि अशा त्यावेळी सुद्धा काही कळीचे नाही, काही जण असे असतात ते सगळं नीट चाललंय हे पाहत नाही. त्यात एक होते दुर्वास ऋषी. तर ते म्हणतात चला कृष्णाकडे आज जाऊया जेवायला, बघू काहीतरी काय होतं का. दुर्वास म्हणजे माहित आहे ना, सत्ता. काही घडलं तर लगेच बिघडणार आणि शाप देऊन टाकणार. तुझा काय कावळा पडेल, तुझा काय कुपन करेल, असं काही शाप द्यायचं. लोक घाबरायचे त्याला. तर वरती आले, दुर्वाजी आले, कृष्णाला कळली बातमी, आले. त्याने रुक्मिणीला सजग केलं, सावध केलं. दुर्वास आले, आपण भेटायला चाललोय, जे मी करेन तेवढं तुम्ही करा. नाही म्हणायचं नाही, रागवायचं नाही, चिडायचं नाही, रडायचं नाही, काही नाही. मी आहे ना बरोबर, मी जसं करेन तसं करा. रुक्मिणी म्हणाल्या बरं आहे, करूया. गेले दोघं जण गेले, स्वागत केलं, मध्यपूजा झाली. मग काय आज जेवायला काय करायचं? काय म्हणाले? खीर करायची. ठीक आहे म्हणाले, दिलीवर थांबा म्हणाले. ते तुमच्या तिथे स्वयंपाकघरात किंवा मोदपाक खाण्याचे आहेत तेवढे दुधाचे नाही. अख्ख्या द्वारकेतलं दूध गोळा करा. झालं, अख्ख्या द्वारकेतल्या सगळ्या बालगोपाळांचं दूध आणलं आणि त्याची खीर बनवली. तुम्ही दोघांनी बनवा. कंबर बांधून कृष्ण आणि रुक्मिणी झाली. खीर झाली. चला जेवायला बसा. बसले, जेवायला बसले. तर आता जेवायला बसल्यानंतर आपण कसं घरात सगळं थोडं उचलून आणतो, छोट्या भांड्यात काढतो नाही आणतो. तर त्याने आणलं दोघांनी वाड्यात. हे काय म्हणाले, असल्या भांड्याचं जेवण नसतं ते अख्खं पातायला जाई ना मोठं, ते सगळं अख्खाच्या अख्खा आणा आणि समोर मला आणलं आणि त्यातनं वाढायला लागले. थांबा वाढायचं, असं नाही वाढायचं. मग कसं? हे सगळं जे पातेलं आहे ना ते माझ्या अंगावर होता. दुर्वास होता. इकडे रुक्मिणीबाईंचा पारा हळूहळू सरकायला लागला होता. पण कृष्ण म्हणते शांत 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 उचलं. आणि मग पुढे म्हणाले आता तुम्ही मला दोघांनी चाटून स्वच्छ करा. तुम्ही इथं कल्पना नुसतं ही आवू करायला लागल्या. रुक्मिणीची अवस्था काय झाली असेल, किती चिडलं पाहिजे तिने, पण नाही शिकले, शांत बसले. श्रीकृष्णांनी सुरुवात केली आणि रुक्मिणीने पण चाटायला सुरुवात केली. चाटून दोघांनी त्यांना स्वच्छ केलं. म्हणाले आता मला समुद्र स्नान करायचं. आणा तुमचा तो 7 घोड्यांचा रथ आला. त्या घोडे सोडून द्या, दिले सोडून. तुम्ही दोघांनी रथ ओढून चला. झालं, दोघांनी रथ ओढून नेलं समुद्रावर. अंघोळ झाली, रथ ओढून परत पुन्हा आणलं आणि मग स्वारी खुश झाली. म्हणाले कृष्णा मी खुश झालो, माग काय मागायचे ते माग. कृष्णाला माहित होतं एक गडबड करणार नाही. ते म्हणाले महाराज माझ्याकडे काय नाही, सगळं काय आहे, सगळं काय माहिती मला, काही नाही मला काय झालं, मी एवढा तुझ्यावर खुश झालोय आणि तू मागत नाहीस म्हणजे काय माग. म्हणाल खरंच हो नाही सगळं काय आहे. काय नाही म्हणाले, हा तू मागणार मी देणार. कृष्ण म्हणाले खरंच देणार, खरंच देणार म्हणजे काय, दुर्वास परीक्षा करतोस का? माग तू.
आणि मग कृष्ण काय कृष्ण म्हणतात मला म्हणजे कोणाला देवाला मला तहो हयात आजन्म माझ्या आईच्या हातचं जेवायला मिळू दे. प्रत्यक्ष परमेश्वर काय मागतोय तहो हयात आजन्म आईच्या हातचं जेवायला मिळू दे. आणि आमच्या घरातले श्रीकृष्ण त्या राधा गोपी त्या कोणाच्या हातचं जेवत आहे बस गोष्ट संपलेली आहे. प्रत्यक्ष परमेश्वराला आईच्या हातचं जेवायला पाहिजे आणि आमच्या मुलांना बर्गर काय पाहिजे काय जेवण मिळालं पाहिजे त्यांची इच्छा काय आईच्या हातचं जेवायला मिळालं. देवकी आणि कृष्णाचा मृत्यू म्हणजे तो व्याध मारतो ना बाण आणि मग त्याचा प्राण जातो. त्यानंतर जेव्हा त्यांना कळतं दोघांना कृष्ण गेलेले आहेत संपूर्ण यादव नष्ट झालेले आहेत तेव्हा त्या दोघांनी तिथे जलसमाधी घेतली. देवकीचा मृत्यू कसा झाला हे फार कोणाला माहिती नाही. जर आपण ते वाचलं भागवत तर त्याच्यात आहे ते पण हे अनेक जणांना माहितीच नाही की देवकी गेल्या नंतर गेल्या कृष्ण पहिले गेले आणि मग काय तो तसा वर होता. आईच्या हातचं म्हणजे काय मागितलं बघा नुसतं जेवण मागितलं नाही आपल्या नंतरही आई जिवंत राहिली. म्हणून आपल्या मुलांचं सुद्धा आपण जेव्हा भविष्य चिंततो तेव्हा काय चिंतलं पाहिजे या दृष्टीने प्रत्येक आईने याचा विचार केला. त्यामुळे आपल्या शाळेत येणाऱ्या ज्या माता पालिका आहेत त्यांना ही नक्की गोष्ट आपण सगळ्यांनी सांगितली पाहिजे त्या दृष्टीने त्यांना सजग केलं. ठीक आहे थांबायचं घंटी एकदा वाजली दुसरी वाजायची थांबलं पाहिजे. त्यामुळे आज इथे विषय संपला. काय शंका आहे विचारायचं आहे प्रश्न आहे नाही आहे ठीक आहे. उद्या प्राणमय कोश आहे मांडणी क्रियाकला साहित्य निर्मिती आणि त्यावर आधारित असाच एक विषय त्याची चर्चा करू आणि मग महिलांना प्राणमय कोशावरचे खेळ खेळू. आता कुठल्या कोशावरचे खेळ खेळणार आपण? शाबास धन्यवाद.